कोल्हापूरला खंडपीठ व्हावं या संदर्भात गेली 25 वर्ष या ठिकाणी कोल्हापुरातील जनता आणि कोल्हापुरातील वकीलांची संघटना या ठिकाणी सातत्यानं संघर्ष करत आहे। औरंगाबादमध्ये खंडपीठ झालं, अनेक ठिकाणी खंडपीठ होतात। खऱ्या अर्थानं कोल्हापूर, सोलापूर, सांगली या पश्चिम महाराष्ट्रासाठी, सोलापूर आणि सिंधुदुर्ग यासाठी या येथील लोकांना वेगवेगळ्या केसेससाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागतो आणि याच्यामध्ये नागरिकांना आणि पक्षकारांना आपणास आर्थिक त्रास होतो, मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात केसेस या ठिकाणी असताना कोल्हापूरमध्ये खंडपीठ हे प्रभावीपणे होऊ शकतं। त्यामुळे हे करण्यासाठी सातत्याने आमची मागणी आहे। परंतु या ठिकाणी शासनानं त्याला कायमपणे या ठिकाणी दुजाभाव दाखवलेला आहे। आमची उद्याच्या बंदमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही उद्याच्या बंदला 100% पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्याचबरोबर टोल विरुद्ध कृती समितीचा सुद्धा या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा आहे। त्याचबरोबर टोलसुद्धा या ठिकाणी आज टोलला संरक्षण द्यावं यासाठी न्यायालयीन बाब चालू आहे। या ठिकाणी आमचा न्यायाशी बाहेरविषयी कोणताही संघर्षपेक्षा आमचा संघर्ष आहे तो शासनाशी आहे। आम्ही शासनाला सांगितले की कोणत्याही परिस्थिती आम्ही टोल देणार नाही। या ठिकाणी तीर्थक्षेत्र दर्जा पैसे निधी उपलब्ध करा आणि तो आयआरबी कंपनी जेवढं काम झालं त्याचं योग्य व्हॅल्युएशन कोण त्यांना द्या, फक्त आम्ही टोल देणार नाही। त्या दोन प्रमुख भूमिका आहेत। तो कोल्हापूरचा कुठलाही प्रश्न आला की शासन स्तरावरती कायम त्याला या ठिकाणी वाटण्याची अक्षता लावल्या जातात। कोल्हापूरसाठीच अशा पद्धतीचे वागणूक का ही भूमिका सातत्यानं होते। इथून पुढच्या काळामध्ये आमचा संघर्ष पूर्ण जाईल। मुख्यमंत्री उद्या कोल्हापूरमध्ये येतात, बंधनं त्यांचं या ठिकाणी स्वागत होते। त्याने पूर्णपणे विचार करावा। कोल्हापूरला खंडपीठ मंजूर करण्यासाठी हायकोर्ट जजमेंट कमिटीची मिटिंग ताबडतोब लावून त्यांनी खंडपीठ मंजूर करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावं आणि त्याचबरोबर या ठिकाणी कोल्हापूरचा जो टोल या ठिकाणी लागणार आहे अंतर्गत तो या ठिकाणी शासनानं रद्द करावा ही आमच्या प्रमुख मागणी। कोल्हापूरच्या खंडपीठाच्या आंदोलनाला पोलीस खात्याने 149च्या नोटीस दिलेल्या आहेत। कोल्हापूरचं जिल्हा प्रशासन सर्व आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करतं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारनं या पोलीस खात्याला आणि प्रशासनाला अशा सूचना दिलेल्या आहेत की नोटिसा देणं, केसी दाखल करणं। शिवसेनेला याची सवय झालेली आहे। शिवसेना 149च्या नोटीस घेते आणि केराचे टुपले टाकून देते। पोलिसाची भाडबीड भागत नाही। हे आंदोलन तडीपार केल्याशिवाय राहणार नाही आणि या आंदोलनात शिवसेना स्टाईल नव्हतं। कोल्हापुरात खंडपीठ व्हावे ही मागणी ही काय कालची नाही किंवा एक महिन्याची नाही आहे। गेली 25 वर्ष कोल्हापूरकर लढा देत आहे। आज गेले 8वा दिवस बार असोसिएशनच्या वतीने अनेक विविध आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचं काम करत आहेत, परंतु अजून सुद्धा शासन ठप्प आहे, इकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे। मुंबईला प्रत्येक वेळी जायचं, खर्च वाचतो, सगळा खर्च वाढतो। सगळ्यात एकंदरीत बघितलं तर हा बट्ट्यामुळे होतं तिथं मुंबईला जायचा। तिथं खंडपीठ झाल्यामुळं वेळ वाचणार आहे, खर्च वाचणार आहे आणि न्यायाची जी प्रतीक्षा दिरंगाई लागते ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। ह्या साध्या गोष्टीचा शासनाने विचार करणार नसतील तर उद्या कोल्हापूर बंद होणार आहे। त्या कोल्हापूर बंदमध्ये मुख्यमंत्री दौऱ्याच्या वेळी कोल्हापूर बंद घोषित केलेला आहे। त्यात शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे आणि भविष्यात सुद्धा जोपर्यंत खंडपीठ मंजूर होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा बार असलेला पाठिंबा राहणार आहे।